कधी-कधी आपल्याला सकाळचं जेवण बनवायचा कंटाळा आलेला असतो, तर आपल्याला झटपट असं काहीतरी बनवायचं असतं आणि हलकं असं. तर आता मी इथे बघा टॅमॅटो कापून घेतला आहे आणि कांदा, मिरची, लसूण असं सर्व आपण ना इथे कापून घेणार आहोत. आणि मी इथे कुकरमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल आपलं गरम झालं ना की आपण त्याच्यामध्ये या सर्वाची फोडणी द्यायची आहे. कुकर मी वापरला आहे कारण काय कुकरमध्ये झटपट असं होणारी ही रेसिपी आहे त्यासाठी. तर आता आपलं तेल गरम झालं आहे. आता मी इथे जिरं फोडणीमध्ये घातलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण जे सर्व कट करून घेतलं आहे ना, लसूण, मिरची, कांदा, टॅमॅटो हे सर्व आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगली अशी आपण चटपटीत अशी फोडणी द्यायची आहे त्याला. या रेसिपीला जास्त वेळ लागत नाही, झटपट अशी रेसिपी होते. फोडणी तर आपली देऊन झालेली आहे इथे. आता चांगली ना हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता मी याच्यात ना हळद घालणार आहे. इथे अर्धा चम्मच मी हळद घातली आहे. पहिल्यांदा मी हळद घालत नाही, कधी कधी काय होतं हळद आपली फोडणीमध्ये करपली जाते, त्यामुळे नंतर घालायची हळद. आता मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि मी इथे ना तांदूळ 1 तास असे भिजत ठेवले होते. आता तांदळामध्ये मी ना मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स केली आहे आणि ती मी भिजत ठेवली होती. आता मी ह्याच्यामध्ये हे मिक्स करणार आहे बघा. आणि मी इथे एक बटाटा कापून घेतला आहे, तो पण मी त्याच्यामध्ये घालणार आहे. आता हे आपण सर्व ना मिक्स करून घ्यायचं. थोडंसं असं मी एक वेगळा मसाला घातला आहे, तोपर्यंत बिर्याणी मसाला, शाही बिर्याणी मसाला 1 चमचा घातला आहे, म्हणजे कसं थोडीशी चांगली अशी चटपटीत अशी चव येण्यासाठी. आता आपण याच्यामध्ये ना पाणी घालणार आहोत. आता मी इथे 2 ग्लास पाणी घातलं आहे, जास्त पण घालायचं नाही आहे. जसं आपले तांदूळ असतील त्याप्रमाणे आपण इथे पाणी घालायचं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि इथे 3 ते 4 चांगल्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत, इथे पाहू शकता तुम्ही. आता आपण काय करायचं, गॅस बंद करून ठेवायचा आणि थंड व्हायला द्यायचा आणि त्यानंतर आपण त्याचं ना झाकण काढणार आहोत. आणि तुम्हाला आता मी दाखवणार आहे ही रेसिपी कशी झाली आहे ती. खूप छान अशी होते. तुम्ही जर एक केला नसाल या पद्धतीने तर नक्की करून पहा. आणि कसं घरात आपल्या जे साहित्य असतं त्या साहित्यामध्येच ही रेसिपी होते. खूप टेस्टी असं लागतं आणि लहान मुलं पण ही रेसिपी सहजपणे खाऊ शकते. बघा खूप छान असा आपला हा भात तयार झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.